अगदी शेवटपर्यंत तुमच्या ठिकाणी आभार मानतो आणि पूर्ण एकदा जमलेल्या माझ्या तमाम मायबाबांची प्रेक्षकांना शाहीर राजेश निकमचा दुसऱ्या फेरीचा शाहिरी मानाचा मुजरा मानाचा मुजरा मानाचा मुजरा आहे ना. बक्षीस मित्रांनो आलेला आहे. SK साऊंडचे मालक आमचे संतोषदादा कोत्रे कापडगाव दादांच्या माध्यमातून 151 रुपयाचा पारितोषिक आलंय. शाहिरी मानाचा मुजरा करतो. बरोबर आहे ना. बघा मित्रांनो शाहिरांनी अगदी त्यांच्या परीनं है ना चिकटमाक डमडम वा. अरे मेल्या तुला डमडम सदा बोलता येत नाही आणि तुम्ही चाललं हवेत उड्या मारायला. पण असं त्यांनी त्यांच्या परीनं कार्यक्रम करण्याचा निश्चित प्रयत्न केलेला आहे. बरोबर आहे ना मित्रांनो. आणि बुवा म्हणतात बुवा खेळात ना आलंय तुम्हाला लांजातला म्हणतात आज वेळ लावतो बुवा. आज मित्रांनो राजेश बुवा खेळवरून लांजामध्ये आलाय. बरोबर आहे ना. पण लांजा तालुका आहे हा काय रायगड मध्ये नाही मोडत. लांजा पण रत्नागिरीतलाच आहे आणि खेड पण रत्नागिरीतलाच आहे मित्रांनो. पण आज तुम्हाला शब्द देतो. शब्द आता लिहून ठेवा आणि गाडाने आता तुम्ही तुमच्या चोपडीवर ठेवा लिहून. आज बुवा आज या लांजा तालुक्यामध्ये या आग्र्या हॉल मध्ये इथून उद्या ही लोक जेव्हा घरी जातील ना बुवा चर्चा फक्त उद्या राजेश बुवाच्याच नावाची असणार आहे. कशी बघा बुवा. आणि म्हणून बुवा तुमच्यासारखा मी काही तर रात खटायला आलेलो नाही बुवा. तुम्हाला झापूक चुपला शॉट आहे ना. अरे मेल्या तुझा दांडूच मोडलाय बघ शाप बुवा म्हणतो आहे ना. बुवा म्हणतो तुम्हाला एकदा नाही तुम्हाला 2-4दा म्हणतो सुपला शॉट दिला. बुवा दिला का सुपला शॉट खरं सांगा ना. बुवा दिला काय. अरे मेल्या ए रेड्या हा पालीतला रेडा कसा तो ऐका बघा. हा बघा ऐका की गोड वस्तू खायची म्हटली गोड वस्तू खायची म्हटली तर तो सुंदर असा पेढा आहे. बरोबर आहे ना. पेढा साला एकदम भारी लागतो. बरोबर आहे ना. तर बघा गोड वस्तू खायची म्हटली तर तो सुंदर असा पेढा आहे. शर्यतीमध्ये पावायचं म्हटलं तर तो फक्त एकच घोडा आहे. आणि आज राजेश बुवाच्या जोडीला हा पालीचा काला रेडा आहे. हा पालीचा काला रेडा आहे. रेडा बघा बरं ऐका. या पालीतल्या गाड्या हा रेडा नाही हा रानगेंडा. या रानगेंड्यात राजेश बुवाची धास्ती किती घेतणार आहे बघा. सरकार थांबून गेले. राजेश बुवा तुम्हाला प्रेमाचा सल्ला देतो. प्रेमाचा सल्ला देतो बुवा. आज लांजामध्ये आलोय नाव करून जाणार आणि मी काय लोकांचं मनोरंजनच करायला. बरोबर ना. लोकांना काहीतरी नवीन देतो आणि म्हणून त्याचा पैसा घेतो. तुझ्या आगाव फुटतील बुवा. बरोबर ना. मी आज आलोय तुम्ही माझं नाव करून जाणार. बुवा म्हणतो मी घाम फोडलाय. तुम्ही घाम फोडणाऱ्यांना फोडला सर बुवा तुमच्या आता आतली चड्डी पण कशी भिजवतो बघा. आणि म्हणून बघा त्यानंतर बुवाने आल्या सुपला शॉट पण बुवाची बॅट कुठली दांडू गलपटला बुवा तशा. बरोबर आहे ना. बुवाने आल्या पहिला घराला घातला. म्हणतो कुणाचा काय असं त्याचा वाटोला होऊ द्या. जीवन बुवांचे बनतो आमचे जितेंद्रदा जीवन सुयोग दादा जीवन शुभम दादा जीवन आजच्या गर्दीमध्ये उपस्थित मानाचा करतो आहे ना. बुवान पहिला आल्या गाराला घाततात आहे ना. पण गाराला घातल्यावर जाता फ्यूज उडाला हो खाक्यानो. बुवान घाततात गाराला ह्याच्यात पुढं खाली पहिला अंधार मोठा आहे बुवाचा. बरोबर आहे ना. किती याला पांढऱ्या बायाचा गाराला घातला आणि फ्यूज उडाला. आणि बुवा टाळण्याचा आहे ना. याला रानगेंडा नसतो कसा बघा. बुवा टाळण्याचा गोलदाना बुवा उडून दाना बुवा उडून बघा आहे ना. जागेवर ठोका तासला जागेवर. आता मी मगाशी म्हटलं तर बुवा म्हणतो तू मेल्या आहे ना. बुवा काय म्हणतो हाडाची काढा आणि म्हणतो बचा चालू तुला झालाय बोलला ना बुवा. मग बुवा बघा बुवा म्हणतो कुठल्या तरी पाकरा बिकराच्या झुरला असेल. येण्या झुरत्या नाही तुला ना भस्म्या झालाय. तू खाऊन मांदारलेला गेंडा म्हणून तुला भस्म्या झालाय. मग आता बघा बुवा कसा अंगा माठून कसा मजबूत आहे ना. मग पाड्या खालचा कोकण वासा बुवा वारा येतोय. बसा बसा बुवा वारा येतोय. कोकण वासा बुवा वारा येतोय. बसा बसा बुवा वारा येतोय. परत बुवा म्हणतात बघा. बुवा म्हणतात विजय बुवा तुमच्या म्हणतात चेल्याला जरा म्हणतात शिकवा आहे ना. म्हणतो अजून बच्चा आहे बुवा
अरे राजाची बुवा जरा बच्चा आहे तर गेला तू शाप कच्चा आहे बुवा नुसता फक्त मासानच बुवा वाढलायस पण तुझा मेंदू वर डोक्यात नाही तुझा मेंदू बुवा खाली गुडघ्यात आणि म्हणून बुवा पहिला ठोका बुवा तर लागतोय अरे आमच्या पप्पाने गणपती आणला मग शंकर आणि पार्वती मांडीवर बसलाय गणपती ए सू बरं बुवाच्या नावातच पहिला सू आहे हो बुवा म्हणतात आज म्हणतात माझ्या डोक्यात आज काय म्हणतात माझ्या कानात म्हणतात मुक्ताव बोललो ना बुवा असंच आता माझी मोरी आणि मला मुताईची चोली कशाला हवे म्हणजे बुवा काय म्हणले की म्हणतात माझ्या कानात म्हणतात मुतलाव म्हणजे मी मगाशी काय म्हटलं की बुवा तुमच्या कानाची भोका तर उघडी ठेवा मी एवढंच म्हटलं ना कशासाठी की काहीतरी माझे शब्द तुम्हाला ऐकायला जाऊ द्या आता बुवा म्हणतात माझ्या कानात म्हणजे ह्यांच्या कानाची भोका मला मुताईसाठी उघडी करून ठेवली होती हे त्यानेच मान्य केलंय बरोबर ना मित्रांनो म्हणून बघा पहिला विषय मित्रांनो अरे बुवा फोडणार तुझं मी बघा तुम्हाला शास्त्रात पाहिजे ना गराट्यानं ओ सुशांत ओ सु आणि शांत आता बसू विशांत आहे का म्हणून म्हणतोय अरे बुवा फोडणार तुझं मी बघा ढोलकीचा कासरा कसा जाग्यावर आहे बघा बुवा फोडणार तुझं मी आहे ना कासरा जाग्यावर मग विचार करून हा सगळा आणि आला होता तिथं एक बगडा है ना नाही सांगणार मी थोतांड ओ गराड्यानो थोतांड म्हणजे खोटा नाटा बोललं तर बुवा शापाचा जाईल विश्वास आहे भगवान शिवशंकर आणि आदिमाया पार्वती यांचं संभाषण त्या यमुनेच्या तीरावरती चालू असते आणि एक मासा एक बगडा त्या यमुनेच्या तीरावरती उभा असतो ते संभाषण चालू असताना एका माशाच्या पोटी मित्राला गर्भ राहतो आणि ज्या वेळेस एका तो बगडा जेव्हा त्या माशाच्या अंड्याला जेव्हा चोच मारतो त्या अंड्यातून मित्रांनो मच्छिंद्रनाथांचा जन्म होतो म्हणजे त्या अंड्यातनं चोचकन मारतो बगडा जन्माला कोणाला पुरुष बरोबर आहे ना मग विचार करून हा सगळा आला होता तिथं एक बगडा विचार करून हा सगळा आला होता तिथं एक बगडा नाही सांगणार मी तो तांड तू फोडणार तुझं मी अंड तू फोडणार तुझं मी सुरुवात केली आणि जे बुवाने टायटल सॉन्ग गायलं ते मित्रांनो मी या वर्षी शाहीर शुमन बुवा याच्यासोबत मी मुंबई रंगमंचावरती गायलं होतं चांद सुगंधाई रात उसा सागेल सारी धरती तुझी रुजऱ्याची माती खुळ भाळ ढगाळ त्याला रुढीचा गिटाळ माझ्या राख सजणा ही काकणाची तोड माळतो खुळ काळीच हे माझं तुला दिल मी आज
तुझ्या पायावर मागेन माझ्या जन्माचं जीव रंगला गुंगला रंगलासा बिरमाची आस तू जीव लागला लाभला ध्यास यो तुझा गहिवरला श्वास तू. असा आहे तर बुवा, यही ओरिजिनल आहे. परत बघा हा बुवा परत काय म्हणतात. बुवा बोलून गेले 3 वेळा जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र आहे ना. बुवा करा कष्ट नाही तर शाप होत नाही सर. निष्ठा बुवा शाप नष्ट व्हाल. पण बघा बुवा म्हणतात विजय बुवा विजय माऊली म्हणतात ओ विजय बुवा म्हणतात तुमच्या ह्या चेहऱ्याला म्हणतात जरा आवर घाला नाहीतर म्हणतात हा कुठेतरी फटका खाऊन ये. बोलले ना बुवा. बुवा आज मेल्या ए वसाड्या आज राजेश बुवा तुला डोलजण झालेला आहे म्हणून तुम्ही प्रेमाने सांगता बुवा तुम्हाला प्रेमाचा सल्ला देतो प्रेमाचा सल्ला देतो प्रेमाचा देतो. बुवा माझी वारी मला कशी करायची हे मला तुम्ही सांगायची गरज नाही. आणि ज्या दिवशी बुवा हा राजेश बुवा फटका खाईल ना बुवा त्या दिवशी बुवा हा शक्ती तुला राजेश बुवा सोडून देईल बुवा. म्हणून बघा बुवानी स्तवन केली आहे ना. हा बरं बुवा स्तवना सुंदर बुवांचा विषय होता. रसिकांना त्यांनी स्तवन गायली. विषय होता बुवांचा सोडून माझी साथ गेली करून भात मग तिच्या आठवणीत माझी काय आठली. बरोबर आहे ना. मग आता हीच मला आपली वाटली जिचं नाव वाटली. बाबुआ ही तुमची ओरिजिनल चालू होती पण मी म्हणतो तुमची ईद भर नाही फाटली तर हात भर फाटली. म्हणून सांगतोय बुवा जे गेंड्यासारखं वरटम ना इथं इकडं बुवा रान गेंडा काय वरटतोय त्याच्यातला एक पण बुवा शब्द कळत नाही. आणि बघा बुवांचं घर छोड के न जाओ पिया तुझको मैंने ये दिल दे दिया ओ पिया ओ पिया ओ पिया तुझको मैंने ये दिल दे दिया. विशाल बुवा 2 वर्षापूर्वी मी ह्या चालीवरती मुंबई रंगमंचावरती गवण गायली होती. आणि म्हणून बघा मित्रांनो दुसरा विषय परत बुवा म्हणाले की काय म्हणतात भल्या मल्याला म्हणतात घाम पडलाय म्हणून बुवा शेर आहे काय शेर लिहून घ्या बुवा. बघा की सामना तगडा करायला चांगला प्रतिस्पर्धी पाहिजे. बरोबर आहे मित्रांनो. तुम्हाला झोपा आल्या काय हो झोपल्या नाही ना. हा आता झोपा तुमच्या उडवतो कशा ते ऐका. बुवान सगळ्यांना झोप म्हणतात मला माहितीये कारण बुवा इथं गाराणा झालायला आला होता रातभर 2 तास झाला याला वारी करतोय काय माईक सोडाय मागत नाही. अरे मेल्या ए वसाड्या ए गाभण रेड्या अरे ना गाभण आहे. बघा बुवा तुला जी काय मेल्या मजा मारायची ना 1 तासावर तुझी वारी उरत ना. तू कशाला रातभर कोंबड्या आवडा एकदा हवाय. बरोबर ना. म्हणून बघा शेर आहे का मित्रांनो की सामना तगडा करायला चांगला प्रतिस्पर्धी पाहिजे. भाकरी चांगली भाजायला तवा चांगला पाहिजे. आणि राजेश बुवा सोबत वारी करायला बुवाचा दम पाहिजे बुवा. बरोबर आहे ना. बुवाचा दम पाहिजे वारी चांगली करायला. म्हणून बघा मित्रांनो पुढचा विषय तत्पूर्वी बुवांची गवळ होती आहे ना. बुवांचा सुंदर विषय होता दररा दररा हो हमको दीवाना कर गए. बुवाने मला प्रश्न विचारला त्यांच्या गवळणीमधून बुवा उत्तर तुमच्या गवळणीला देतोय म्हणायचं आहे काय बघा लिहून घ्या बुवा काय म्हणते बघा की काग यमुने तू निर्दयी झाली मग बाळ कुठे माझा सांग ना या वेळी कुठे दिसेना हा गिरधारी हो कानासाठी रडते त्याची आई. बघा मित्रांनो हा पक्का चुत्या बुवा आहे.
तो कसा तो ऐका. बुवाचा गवळीचा यमक आणि वटिका बघा काय बुवा म्हणतात. गिरीधारी कानासाठी रडते त्याची आई. का हो जितू दादा कुठं चलतोय. गिरीधारी आणि आई आहे ना. कानासाठी सांगना यावेळी कुठे दिसे ना हा गिरीधारी. कानासाठी रडते त्याची आई. बुवा लावला चुना. बुवा चुना लावून गेला. म्हणून बुवा बघा तुमच्या गवळीची काठी कशी आणली बघा. बुवाने मला प्रश्न विचारलाय की या गवळीतून बुवा मला प्रश्न विचारतोय तर उत्तर द्या. मग बुवा तुम्ही यमुनेला विचारलं. यशोदाबाई असं पण नंदराजा असं म्हणतोय की माझा भगवान श्रीकृष्ण कुठे गेला. मग ती यमुना त्या नंदराजाला बुवा काय उत्तर देते ते ऐका बघा. म्हणून म्हणतोय अरे खेळ हा खेळाया तुझा आला गिरीधारी. बरोबर आहे ना. तो खेळ खेळण्यासाठी काना त्या यमुनेच्या तीरावरती गेला होता. म्हणून म्हणतोय की खेळ हा खेळाया तुझा आला गिरीधारी. अरे मारून उडी बसला त्या कालियाच्या शिरी. मोहतीने नाही त्याची न्यारी. हो तो आहे सुखी माझ्या उदरी. यमुना म्हणते नंदराजा नंदराजा अरे तुझ्या त्या यशोदे मातेला जाऊन सांग तुझ्या पोराची काय काळजी करू नकोस. तो माझ्या उदरात तो माझ्या खुशीत शांतपणे निजलाय. मग काय म्हणते होती नाही त्याची न्यारी. हो आहे तो सुखी माझ्या उदरी. खेळ खेळाया आला गिरीधारी. मारून उडी बसला कालियाच्या शिरी. होती नाही त्याची न्यारी. हो आहे सुखी माझ्या उदरी. होती नाही त्याची न्यारी. विजय माऊली तुमच्या म्हणतात या शब्दाला म्हणतात जरा शिकवा. बरोबर आहे ना. आज मित्रांनो आज मी आधी मायेची बाजू म्हणते. बरोबर ना. मी आज बाईची बाजू म्हणतोय. बुवा काय म्हटलं तुमच्या शमण्याला समजावा. बरोबर आहे ना. बुवा आज तुम्ही पुरुष आहे म्हणजे शमण्याचा अधिकार बुवा तुमचा आहे. आज मी आधी मायेची बाजू म्हणते बुवा. आज शमण्याची बाजू तुमची आहे बुवा. तुमचा शमना काय लोकांना दाखवत फिरतो काय मेलो बारी करते बुवा. म्हणून बघा दुसरा विषय बघा बुवा. विषय कसा आहे बघा की बिनबुडाचं बोलणं मला तुमचं कराटे बुवा पाडणार नाही. अहुचा किंमत मी शक्तीवाला. वा आणि या गुरुचा बाळकाचा अवसाला एक साध्य केल्याचा बोल आहे. तुम्ही कधीही मानशी भिना बुवा. काम काय बुवा तुमच्या कपड्याच्या वाटतं बोला करून टाकी बुवा. बरं म्हणतोय की बिनबुडाचं बोलणं मला तुमचं कराटे बुवा पाडणार नाही. की जातीवंत मी शक्तीवाला. अवया रसिकांच्या गर्दीमध्ये कधी झुकणार नाही. की जातीवंत मी शक्तीवाला या रसिकांच्या गर्दीत कधी झुकणार नाही. आणि मग हालवून हालवून दमलो कधी घराटे बुवा. अहो तुमचा तो कधी उठणार शमन्या. आता हलवत बस म्हणून बघा किती सांगूया बुवाला. अरे आग लागली तुझ्या नावाला. मग माझ्या हातून सुटायचा. माझ्या हातून सुटायचा. मग हलवून हलवून दमलास कधी तुझा नाही रे उठायचा.
न करणं, जो वर्षाच्या 12 महिने मित्रांनो झोपून राहायचा. मग रण मैदानावर युद्ध चालू आहे. रावणाचे सवंगडी रावणाला म्हणतात, अरे आज तुझा हा भाव शत्रू अंगावरती चाल करून आलाय, तरी का हा उठायला मागत नाही. ढोल ताशे जगाने वाजवले तरी काय उठत नाही. मग हरवून बघ है ना, जागा झाला तर झाला, एवढाच तो विषय म्हणून 6 महिने झालं, 6 महिने निघालं, 6 महिने झालं, रावणाचा भाव होता तो कुंभकर्ण, रावणाचा भाव होता तो कुंभकर्ण, की म्हणतात मी गायलेला गवळीचा विषय कोणाला समजलाच नाही. मी काय शाप चोपतो त्याला, तुम्ही काय झापूक झुपूक देतो त्याला. विषय मित्रांनो असा आहे की मी माझी गवण अशी गायली होती मित्रांनो की काना चोरून त्या वाटेवरती बसायचा आणि ज्या गायी दिसतील त्या गायींच्या आचराला ताण लावून त्यांचं दूध चोरून प्यायचा. दूध पिऊन हा गायचा. आणि बुवा गवळीच्या कटिंग मध्ये म्हणतात की राधे तुझ्या घरात येऊन म्हणतात, काना म्हणतात तुझ्या हंडीत घालायचा. असंच बोलला ना बुवा, असंच बोलला ना. आता मित्रांनो मला सांगा, काना हा राधेपेक्षा निश्चित लहानच होता. मग काना तू या राधेच्या हंडीत झालेपर्यंत ही राधा काय बघत बसेल काय हो? तुझा सोक्या असा झोडीन बुवा, असा झोडीन बुवा, त्याला अगदी हवा तसा सजवून ठेवीन सुशांत बुवा. आणि म्हणून राहिला मित्रांनो विषय, बुवांनी जो माझ्या विषयाचं उत्तर दिलेलं आहे ना, ते विषयाचं उत्तर वा अजून घासा, अजून वाटल्यास अंगामासान थोडस वाढा, अजून जाडजूड व्हा, पण माझ्या विषयाचं उत्तर बुवा दिलेलं तुम्ही चुकलेलं आहे बुवा. सुशांत बुवा, म्हणून तुम्हाला म्हटलं बड्या घरचा बोकल वासा, वारा येतोय भासा भासा, आणि ही लोक उठून गेला रातभर एकटंच घासत बसा बुवा. माझ्या प्रश्नाचं उत्तर हे बुवा चुकीचंच आहे. परत बुवा म्हणतात, आणि बुवांचा जो विषय आहे मित्रांनो, निश्चित दुसऱ्यांदा बुवाने मला हा विषय दिलेला आहे. अजून पुढे जेव्हा आमचे कार्यक्रम लागतील निश्चित बुवा तुमच्या विषयाला हात घालण्याचा प्रयत्न करेन, पण आज तगायत तुमच्या विषयाचं उत्तर माझ्याकडे नाही बुवा. दुसरा विषय आहे ना, बुवांचा शेवटचा प्रश्नपत्राचा विषय होता, अग सांभाळ घसरण पायी ग. मेल्याला तो पण कडे गाताना आला, वै तुझं धोक्याचं माई ग. मग ऐकून घे शैला लग्नाच्या पाहिला, आता घोटाला करायचा नाही ग. प्रश्नपदामध्ये बुवा म्हणतात, हा आत म्हणतात घालायला, हा आतमध्ये जाईल काय म्हणतात, आतमध्ये जाईल काय बुवा. आतमध्ये घालणं मेल्या तुझ्यावरचं काम नाही, तुझ्यासारखे लय येऊन गेले आतमध्ये घालणार, पण अजून बुवा कुणाची डाळ शिजलेली नाही बुवा. परत बुवा म्हणतात की म्हणतात बुवा बाईच राशी केली तर ओम भट सहा म्हणतात तरी मेला तुला चिम टमाक डमडम धड बोलता नाही, तुला चिम टपाक डमडम ऐकून घे बुवा. चिम टपाक डमडम तुला मेल्या तो धड बोलता येत नाही बुवा. म्हणतो ओम भट सहा बुवा. बुवा तुला अटक बटक आणि चवली चटक देतो कसा तो पण, म्हणजे कसा, आम्ही कुणाला भीत नाही, लहानपणी गेलं माहिती, आम्ही कुणाला भीत नाही, कच्चा दूध पित नाही, डोगर का पाणी, आम्ही कुणाला भीत नाही, कच्चा दूध डोगर का पाणी, बरोबर. आलं तेव्हा सांगा पाणी बुवा पाण्यातच पडलाय आज. आणि म्हणून पुढचा मित्र विषय कसा गातो बघा,
की माकड म्हणतो माझीच लाल. हा माकड म्हणतो, पण हा माकड नाही, हा येडा आहे. हा पालीचा काला येडा. पण असो, अहो माकड म्हणतो माझीच लाल, असं कधी होईल का? मग पंखा शिवाय पक्षी आकाशी झेप कधी घेईल का? मग नावाड्या विना, अहो नावाड्या विना ती नाव कधी पहिला तीराला जाईल का? आणि नारी वाचोनी म्हणजे बाई वाचोनी सुशंकुआ, अरे तुझ्या पुरुषाच्या जातीला तो कुत्रा तरी भाव देईल का? आणि बघा बुवा, पुढचा विषय काय कसं बघा या. अरे अरे जोग्या तू भीक माग्या. बुवा तुम्हाला शास्त्रात नाव आहे ना, ह्या डोका शास्त्रात नाव म्हणतोय. अरे अरे जोग्या तू भीक माग्या, मग तिची नजर कशी तू वळवली. माझ्या सखीनं बातमी कळवली, बरोबर ना? माझ्या सखीनं बातमी कळवली. ज्यावेळेस रावण त्या लंकेमध्ये रावण गोसाव्याचं रूप घेऊन सीताबाईला आणायला गेला, तेव्हा रावणाची पत्नी मंदोदरी त्या रावणाला काय सांगते मित्रांनो ऐका, की अरे अरे जोग्या तू भीक माग्या, मग तिची नजर कशी तू वळवली. माझ्या सखीनं बातमी कळवली, अरे माझ्या सखीनं बातमी कळवली. सांग तुला कुणाची पळवली, माझ्या सखीनं बातमी कळवली. सांग तुला कुणाची तुमचा सुपला बुवा तुमच्याकडे सेवा, तुमचा शाप बुवा सुपला साहेब झालेला आहे बुवा. आणि म्हणून मित्रांनो या ठिकाणी बुवा रात काढायला इथं आलेले आहेत, बरोबर आहे ना? शेवटचा विषय गातोय मित्रांनो आणि तुमच्या सर्वांच्या साक्षीनं या ठिकाणी बारी संपवतोय. विषय असा आहे की बुवा मित्रांनो या भागामध्ये बैलगाडी शर्यतीची क्रिया जोरात आहे, बरोबर आहे ना? नांगरणीची स्पर्धा असेल, बैल कसं सगळं टोकरं पाहिजे नाही ना, म्हणून बघा दादा दिला नाव बैल कसा हवाय टोकरा है ना. शर्यत म्हटल्यावर माणसाच्या अंगात रक्त संचालतो. नाव बैला सांगा काय तो प्रसाद दादा कांबळे दादांच्या माध्यमातून 200 रुपयाचा पारितोषिक आहे. हा याला म्हणतात खरा धरती, हा याला म्हणतात खरा धरती. फक्त जाग्यावर उभरामध्ये झाला आणि म्हणून बघा दादा ती लावा. बघा मित्रांनो एका तुकडीचा एक विषय ठेवतोय आणि बारी या ठिकाणी संपवतोय. मध्ये म्हणतोय अवया नांजा ताडू प्याला
रत्नागिरीच्या या रत्नगिरीमध्ये बघायला गेला मित्रांनो तर शक्तिधुरा असेल, नमन असेल आणि बैलगाडीची शर्यत असेल. इकडे बैलगाडीची शर्यती होतात, इकडे बैल आहेत, आमच्याकडे रेड्यांच्या झोंब्या होतात. कधी आलो तर या बघायला. म्हणून म्हणतोय या लांजा तालुक्याला ह्यो छंद चढतोय नवा नवा, नाद एकच हा बैलगाडा या शर्यतीचा हवा, नाद एकच हा बैलगाडा या शर्यतीचा हवा. तुम्हाला तुमच्या दुसऱ्या फेरीसाठी शुभेच्छा देतो. पुन्हा एकदा संतोष आगरे आणि संजय आगरे माऊली यांचे या ठिकाणी मनापासून आभार मानतो.